रामकृष्ण हरी माऊली. संतांच्या विचारावर समाज घडावा म्हणून संत आणि समाज यांना जोडणारा धागा म्हणजे कीर्तनकार, आणि तोच कीर्तन परंपरेतून समाज प्रबोधनाचा धागा आपल्यापर्यंत पोहोचवणारे हे आपले पुढचे सेवेकरी. चला आता पाहूया कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. या टीमने केलेली आपल्या या सेवेकऱ्याची वारी. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण योगेश महाराज नागरे यांना. हरी रामकृष्ण हरी हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जे करंजले गांजले जे कारंजले गाजले त्यासी म्हणे जो आपुले 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 तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा 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 मृदू सभाय नवनीत मृदू सभाय नवनिता तैसे सज्जनाचे चित्त 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 यासी अपंगिता नाही यासी अपंगिता नाही यासी धरी जोर दई त्यासी 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 धरी जोर दई दया करणे जे पुत्रासी दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी 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 तुका म्हणे सांगू किती तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताची मूर्ती तेची भगवंताची मूर्ती तोची 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 साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा 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 प्रस्तुत आजच्या या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग देहू निवासी थोर भगवत भक्त प्रपंच आणि परमार्थाची अलौकिक अशी सांगड घालणारे महाराष्ट्र सरस्वतीचा कंठमणी वारकरी संप्रदायाचे पंचप्राण जगमान्य जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकोबाराय यांचा त्रिभुवनालाही पावन करणाऱ्या तुकोबारायांच्या गाथ्यातील
6 चरणाचा अत्यंत महत्वाचा अभंग असून या अभंगातून श्री तुकोबाराया मानवी जीवनाच्या सुखाला अंतिम आणि एकमेव कारण असणाऱ्या साधूंची लक्षणं सांगतात. विठ्ठल विठ्ठल. मंडळी, लक्षणांचा विचार 2 प्रकारे करावा लागतो. एक अंतरंग लक्षण आणि 2 बाह्य लक्षण. एखादी व्यक्ती, वस्तू किंवा एखादं ठिकाण त्याच्याबद्दल जर आपल्याला यथोचित जाणून घ्यायचं असेल तर अंतरंग लक्षणाचा विचार करावा लागेल. बाह्य लक्षणाचा केवळ जर विचार केला तर त्याच्याबद्दल आपल्याला यथोचित माहिती मिळणार नाही किंवा ज्ञान मिळणार नाही. केवळ बाह्य दृष्टीने जर विचार केला तर जे ज्ञान आपल्याला मिळेल ते फसवं असू शकतं, नुकसान देणारं असू शकतं आणि पश्चाताप करणारही असू शकतं. मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्यात, वैशाख महिना सुरू आहे. एक आई दारामध्ये दळण करत होते आणि तिचं लहान लेकरू अंगणामध्ये खेळतंय. कडक ऊन पडलेलं आहे. आईनं मुलाला सांगितलं, राजा सावलीत खेळ. मुलानं ऐकलं नाही. आईनं पुन्हा सांगितलं, बाळा सावलीत खेळ. मुलाने ऐकलं नाही. आईनं पुन्हा सांगितलं, माझ्या सोन्या सावलीत खेळ. तरी देखील मुलानं ऐकलं नाही. शेवटी न राहून 3दा सांगून सुद्धा ऐकत नाही असं लक्षात आल्यानंतर आई त्या मुलाला म्हणली, ए कार्ट्या, कळत नाही का सावलीत मर. सावलीत मर हा शब्द ज्यावेळेस आईच्या मुखातून बाहेर पडला त्यावेळेस त्या रस्त्याहून एक अपरिचित माणूस चालला होता. त्यांनी हे शब्द ऐकले आणि तो असं म्हणाला, काय आई आहे? हिला आई कसं म्हणावं? हिला काय मुलाची दया वगैरे आहे का नाही? त्यांनी केवळ आईच्या मुखातून बाहेर पडणारा कठोर शब्द ऐकला, म्हणजे केवळ बाह्य दृष्टीनं आईकडे पाहिलं म्हणून आईच्या बद्दल त्या वाटसरूचं किंवा अपरिचित माणसाचं चुकीचं मत तयार झालं. हे बाह्यरंग झालं. पण आईचं अंतरंग काय आहे? माझ्या मुलानं उन्हात खेळू नये, त्याला ऊन लागू नये आणि तो आजारी पडू नये, हे अंतरंग आहे. विठ्ठल. माझा मुद्दा काय आहे? तुमच्या माझ्या डोळ्यापुढे ज्यावेळेस साधू शब्द येतो त्यावेळी आपल्या डोळ्यापुढे कोणती प्रतिमा उभी राहते? भगवा वेश धारण केलेला, जटा वाढलेल्या, दाढी वाढलेली, गळ्यात माळ धारण केलेला, हातात कमंडलू धारण केलेला, अशी प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आली. किंवा एखादा केवळ भगवे वस्त्र घातलेला मनुष्य आपल्या डोळ्याला दिसला तरी आपण म्हणतो साधू बाबा चालले. पण गंमत पहा, केवळ भगवे वस्त्र घातलेला माणूस साधू नसतो. मग साधू नेमकं कुणाला म्हणायचं हा विचार तुकोबाराया अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये सांगतात. जे कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, कारंजले गांजले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, साधूची लक्षणं सांगताना तुकोबाराया अभंगाच्या 1ल्या चरणामध्ये असं म्हणतात की जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बहुतांश साधू हे भगवे वस्त्र घालतात, पण भगवे वस्त्र घालणारा माणूस साधू असतोच असं नाही. बऱ्याचदा आता समाजामध्ये आपल्याला एक गोष्ट अशी ऐकायला मिळते की लोक हळूहळू म्हणतात, मागे पुढे असं म्हणतात की माळकरी लोक लबाड असतात. गमत लक्षात घ्या, माळकरी लोक लबाड नसतात. हा, वाक्य वापरायचं जर असेल तर असं वापरा की काही लबाडांनी नक्की माळा घातल्यात. विठ्ठल. त्यामुळे केवळ बाह्य रंगाकडे पाहून आपण साधूला आपण ठरवू शकत नाही किंवा ही व्यक्ती साधू आहे असा विचार आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी रुजवू शकत नाही. साधू हा एक स्वभाव आहे, साधू ही एक वृत्ती आहे. स्वतःच्या जीवनामध्ये आलेल्या संकटांच्या बद्दल तुकोबाराय किंचितही देवावरती भार घालत नाही. पण ज्यावेळी साधूचा विषय येतो त्यावेळी मात्र तुकोबाराय देवाला खुलं आव्हान देतात. म्हणजे तुकोबारायांचं एक प्रमाण आहे. तुकोबाराय देवाला असं म्हणतात की देवा तुला काय करायचं ते कर, पण तू जर मला असं म्हणालात ना की असाधूला साधू म्हण तर मी म्हणणार नाही. तुकोबारायांचं प्रमाण आहे, करी सीते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे, न म्हणे संत. किंवा श्रीमद भागवतामध्ये अगदी सुरुवातीलाच केवळ साधुत्वाचा वेश धारण करून पाखंडी लोकांवरती प्रहार करणारा एक श्लोक आलाय. मंदा सुमंत मतयोहो मंद भाग्या विपद्रतः पाखंड निरतो संतो विरक्तः कुटभाषिणा किंवा विरक्तः सपरिग्रहा. विठ्ठल विठ्ठल केवळ साधूचा वेश धारण करणाऱ्याला साधू म्हणू नये किंवा बाह्य वेश धारण करणाऱ्याला साधू म्हणू नये. मग साधू कुणाला म्हणावं? जे का रंजले, जे का गांजले, जे पीडित आहे, जे शोषित आहे, जे वंचित आहे, ज्यांना कुणाचा आधार नाही,
जन्माला तर आपण आलोय, पण जन्माला येऊन काय करावं हे ज्याला कळालेलं नाहीये अशा लोकांना साधू जवळ घेतात, त्यांना त्यांच्या जगण्याची दिशा देतात. गंमत अशी आहे मंडळी, मोठ्याबरोबर कुणी मैत्री करतं. लोक मोठ्याबरोबर मैत्री करायला असुसलेले आहे ना. साधू महात्मे काय करतात, जे समाजापासून बाजूला पडले, ज्यांना समाज स्वीकारायला तयार नाहीये किंवा ज्यांना आयुष्यात जन्माला येऊन काय करावं याचं ज्यांना ज्ञान नाहीये अशांना साधू जवळ घेतात. जे का गांजले, जे का रंजले. रंजले या शब्दाचा अर्थ आहे रमले. प्रपंचामध्ये जे रमलेले आहेत अशांना सुद्धा साधू सावध करतात जवळ घेऊन. असं मंडळी, प्रपंचातली रमणीयता ही परमार्थाला घातक असते. विठ्ठल विठ्ठल पहा, जोपर्यंत तुमच्या माझ्या जीवनामध्ये सगळं काही चाललंय तोपर्यंत आपण परमार्थाकडे वळत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या गाव, मी कायम सांगत असतो की प्रत्येकाच्या गावामध्ये महादेवाचं मंदिर आहे, पण लोक दर्शनाला जाणार नाही. पण आमच्या घराच्या भीतीला साप दिसला का पहिल्यांदा आमची आई सांगते, भाऊ पहिल्यांदा नारळ फोडून ये. माझा मुद्दा काय आहे की जोपर्यंत आमचा प्रपंच चांगला चाललाय, प्रपंचात आम्ही रमलोय, तोपर्यंत माणूस परमार्थाकडे जात नाही. साधू या जगाला प्रपंचामध्ये जास्त रमू देत नाहीत. वंदनीय गोंदवलेकर महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग सांगितला जातो. त्यांचा एक शिष्य होता, फार गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला आणि कष्टानं स्वतःच्या कर्तृत्वाने फार मोठा झाला. आणि तो एक दिवस गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला, महाराज मी फार गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलो, मला राहायला घर नव्हतं, जमीन नव्हती, काही नाही, 2 वेळची भ्रांत होती माझ्या आई वडिलांची, पण तुमच्या कृपेचा आशीर्वादाचा परिणाम म्हणून आज मी फार श्रीमंत झालो आणि काल मी 60 लाख रुपयाची गाडी घेतलीये. उद्या लक्षात घ्या, त्याने सांगितलं मी 60 लाख रुपयाची गाडी घेतलीये. गोंदवलेकर महाराजांनी त्याला जवळ बसवलं आणि सांगितलं की तू तुझ्या कर्तृत्वाने 60 लाखाची गाडी घेतली बाळा, चांगली गोष्ट आहे, तू 60 लाखाच्या गाडीमध्ये बस, पण 60 लाखाच्या गाडीला तुझ्यामध्ये बसू देऊ नकोस. विठ्ठल विठ्ठल. जो प्रपंचामध्ये रमतोय त्याला साधू रमू देत नाही. म्हणून तुकोबराय बोलतात, जे का रंजले, जे का गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. अशाच व्यक्तीला, अशा अवस्था पात्र व्यक्तीला साधू म्हणावं. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. या लक्षणांनी युक्त असणारा माणूस साधू असतो आणि देव तिथंच असतो. मुळामध्ये आपल्याकडं देव समजावताना आपल्या धर्मशास्त्रानं, साधू महात्म्यांनी काय सांगितलंय की देव सगळीकडे आहे. ईश्वर सर्वभूतानाम. तुकोबराय बोलले, अवघी रूपे तुझी देवा, वंदू भावे करू देवा, किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, किंवा तुकोबरायांचं अजून एक प्रमाण आहे, तीर्थी धोंडा, पाणी, देव रोकडा सज्जनी. गमत लक्षात घ्या, देव तीर्थात आहे, तीर्थाच्या ठिकाणी आहे, देव दगडामध्ये आहे आणि देव पाण्यातही आहे. पण तीर्थातला देव, पाण्यातला देव आणि धोंड्यातला देव हा आपल्याला प्रयत्नांनी प्राप्त करावा लागतो. साधू महात्म्याच्या ठिकाणी असलेला देव आपल्याला विनासायाच प्राप्त होतो. विठ्ठल विठ्ठल. अशी लक्षणं असतील तर तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. मी सेवेकरता जो आज अभंग घेतलाय ना, याच अभंगाच्या सारखा मात्र वेगळ्या अर्थाचा तुकोबरायांचा एक अभंग आहे. या अभंगामध्ये साधूची तुकोबरायांनी लक्षणं सांगितली आहे आणि दुसरा याच अभंगाच्या सारखा मात्र वेगळ्या अर्थाचा तुकोबरायांचा एक अभंग आहे. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करीती पाप, दावनी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती, जळो तयाची संगती. अशा लोकांची संगती जळावी असं तुकोबरायांचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढे बोलताना तुकोबराय असं म्हणतात, असे जे साधू असतात या साधू महात्म्यांचं चित्त नवनीतासारखं, लोण्यासारखं मृदू असतं. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. तुकोबरायांनी साधूच्या चित्ताला नवनीताची, लोण्याची उपमा दिली आहे. का दिली आहे? आपण ज्यावेळेस लोणी अग्नीच्या जवळ घेऊन जातो त्यावेळेस ते किती तासाच्या नंतर विरघळतं मंडळी? तास शब्द बोलायला जेवढा अवकाश लागतो तेवढा सुद्धा अवकाश लागत नाही. म्हणजे अग्नीचा तापाचा परिणाम म्हणून ती लोणी विरघळलं जातं. पण साधूंचं वैशिष्ट्य वेगळं आहे. साधू सुद्धा विरघळतात, पण साधू स्वतःच्या तापानं नाही विरघळत, जगाला ताप लागला तरी साधू विरघळले जातात. विठ्ठल विठ्ठल. आपल्याला माहिती आहे नाथ महाराजांचं चरित्र. नाथ महाराज काशीला गेले आणि काशीहून नाथ महाराजांनी पाणी आणलं. गंगाजल घेऊन नाथ महाराज पैठणला येत असताना वाटेमध्ये गोदावरीच्या किनाऱ्यावर एक गाढव तहानेनं व्याकुळ होऊन पडलेलं त्यांना दिसलं. शेवटच्या घटका मोजतोय, काही क्षणाच्यात जर पाणी दिलं नाही तर गाढव जीव सोडेल अशी अवस्था आहे.
नाथ महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही, त्याच्या जवळ गेले आणि स्वतःच्या हाताने त्या गाढवाला गंगा जल पाजलं. आता कुंभ झाला. आमच्या शेजारचा एक जण प्रयागला गेला होता, तिकडनं तो आला. मी गेलो, त्याचं दर्शन घेतलं. त्याला म्हटलं कशी झाली यात्रा? तर म्हटलं चांगली झाली. म्हटलं जल आणलंय? म्हटलं किती आणलंय? म्हटलं किती आणलंय? तो म्हटलं 5 लिटर आणले. म्हटलं मला जरा दे थोडंसं देवांना स्नान घालायला. त्यांनी मला बाटलीतलं झाकण भर दिलं आणि देताना म्हटलं बास का. म्हणजे एवढं देताना सुद्धा माणूस 100दा विचार करतो. नाथ महाराजांनी काशीहून पाणी आणलं आणि ते गाढवाला कुठलाही विचार न करता गाढवाला पाजलं. यालाच म्हणतात मृदू सभायन वनित. विठ्ठल विठ्ठल. या साधूंच्या स्वभावाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगताना तुकोबराय असं म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. अपंगिता म्हणजे ज्याला कुणाचा आधार नाही, ज्याला कुणाचा आश्रय नाही, त्याला साधू महात्मे जवळ करतात. म्हणजे या जगामध्ये कुणाला कुणाचा आधार नाही, अरे कुणालाच आधार नाहीये या जगात कुणाला आधार आहे? कुणाला आधार नाही. सगळ्या जगाला साधू जवळ, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जवळ करतात. पण तरी देखील तुम्हाला ज्याला कुणी नाही त्याला जवळ करण्याचा संतांचा स्वभाव जर पाहायचा असेल तर मी तुम्हाला एक काम सोपवतो. श्रीमद भागवताच्या अगदी सुरुवातीला प्रथम स्कंदामध्ये नारद महर्षींचं बालचरित्र आलंय. नारद महर्षींना आदोग वडील नव्हते, आई होती. नंतर आईचं निधन झालं. चातुर्मासाला त्यांच्या गावामध्ये काही साधू येतात. त्या साधूंची सेवा नारद महर्षींकडून होते. ज्याला कुणी नाहीये, ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, ज्याला बहीण भाऊ कुणी नाहीये, पण केवळ साधूंची सेवा नारद महर्षींच्या हातून घडली. परिणाम काय झाला? 3ही लोकांना नारद महर्षी वंदनीय झाले. विठ्ठल विठ्ठल. ज्याची अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. दया करणे जे पुत्रासी. आणखीन एक वैशिष्ट्य सांगताना तुकोबराय असं म्हणतात, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. साधू महात्म्यांच्या ठिकाणी अपपर भाव नाही. मी लहान असताना आमच्या गावामध्ये वंदनीय पांडुरंग शास्त्री आठवलेचे स्वाध्याय परिवाराचे वर्ग भरायचे. फार लहान होतो, मला काही कळत नव्हतं, पण घरचे नेऊन बसवायचे, जाऊन बसायचो. नंतर आवड लागली आणि तिथल्या काही ठराविक गोष्टी माझ्या आजही स्मरणात आहे. माझा मुद्दा चाललाय दया करण्याचे पुत्रासी. पांडुरंग शास्त्रीजींच्या मुखातलं एक वाक्य कायम तिथं बोललं जायचं. ते वाक्य असं होतं की ऑदर इज नॉट ऑदर, ही इज माइन डिवाइन ब्रदर. म्हणजे पांडुरंग शास्त्री काय म्हणायचे, दुसरा हा दुसरा नसून तो माझा दैवी भाऊच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे साधू महात्म्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. हा माझा तो परका असा कोणताही भाव नसतो. असा अपपर भाव नसणाऱ्या साधू महात्म्यांना आपण प्रिय व्हावं असं जर तुम्हाला आणि मला वाटत असेल तर त्या साधू महात्म्यांना जे प्रिय आहे त्या देवाचं आपण 1 मिनिटभर भजन करूया. विठोबा रखुमाई. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये बोलताना तुकोबराय असं म्हणतात, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. किती सांगावं, किती सांगावं, सांगायला शब्द नाही. ज्ञानोबराय साधू कथेच्या बद्दल बोलताना म्हणतात की जे वाचा विसवे ते साधू कथा. म्हणजे वाणी ज्या ठिकाणी थकते ती साधू कथा. वाणी थकते म्हणजे साधू कथा संपली म्हणून नाही, वाणी थकली म्हणून वाणीनं विश्रांती घेतली अशी साधू कथा आहे. जाता जाता फक्त मला एक शंका सांगायची आहे. काही मंडळी अशी म्हणतील का हो, लक्षणं तर तुम्ही सांगितले पण आम्हाला तर साधू कळत नाही, कशा लक्षणांनी कसं ओळखावं? कारण साधू ओळखणं हा विद्वत्तेचा विषय नाहीये ना. विद्वानांना जर साधू ओळखता आले असते तर त्या काळामध्ये सगळ्यात जास्त विद्वान पैठणला आणि आळंदीला होते, पण याच विद्वानांना ज्ञानोबराय त्या काळात ओळखायला आले नाही. त्यामुळे साधू ओळखणं हा विद्वत्तेचा विषय नाही, साधू ओळखणं हा उपासनेचा विषय आहे. आणि तुम्हाला आणि मला जर असं वाटत असेल की आम्हाला साधू ओळखता यावे तर आपण काय करावं? एकच करा, ज्ञानेश्वरी आणि श्री तुकोबरायांच्या गाथेची उपासना करा. आपल्याला साधूंकडे जाण्याची गरज येणार नाही. साधू स्वतः आपल्या जवळ येऊन आपल्या जीवनाची धन्यता केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तारावाणी कर माऊली नाराज माऊली कर माऊली. रामकृष्ण हरी. आई साहेब. योगेश महाराज, मुळात अभंगच छान होता. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हे सांगत असताना पहिले तुम्ही 2 लक्षणं सांगितले, आंतरंग लक्षण आणि बाह्य लक्षण साधूचे. आणि बोलताना तुम्ही सांगितलं की साधूच्या बाह्य लक्षणावर जाऊ नका. ज्याला दुनिया ठोकरून लांब लावते संत त्याला आपलं म्हणतात, जे आपलं म्हणतात त्यांना संत म्हणतात. अशी संतांचं तुम्ही फार सुंदर याच्यामध्ये सांगितलं. साधूचं लक्षण सांगता सांगता छानच विवरण केलं. योगेश महाराज, तुम्ही आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली,
योगेश महाराज, तुम्ही तुकोबारायांचा परिचय फार गोड शब्दांनी दिला. अभंगाचं प्रतिज्ञा वाक्य अगदी परफेक्ट. उदाहरणं देताना तुमची लोकाभिमुखता फार भावली. रंजले गांजले क्लिअर केलं ते फार गरजेचं होतं. जनरली त्या शब्दाचा अर्थ लवकर कळत नाही. या सगळ्यामध्ये एक इंटरनल कनेक्टिव्हिटी फक्त ऍड करा. एका चरणातून दुसऱ्या चरणाकडे जाताना त्याची कारण मीमांसा आहे. तोच साधू ओळखा. मग तोच म्हणजे कोणता? तोला प्रश्न विचारला की जो, हे त्याचं उत्तर, जे का रंजले गांजले. मग त्यासी म्हणे जो आपुले, तो का म्हणू शकतो? या सगळ्यांना आपलं कारण ते आपलं म्हणण्याकरता जे अंतःकरण आहे ते मृदू लागतं. मग आपण तिसऱ्या चरणात येऊ. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. मग या मृदू असलेल्या नवनीता समान चित्ताचा व्यवहार किंवा कृती काय असते? त्या चित्ताने काय घडतं? तर ज्याला कोणीच आपला नाही, त्याला जो हृदयाला धरतो, ज्याला कोणी तारक नाही, मग त्याला आपल्या जवळ धरताना त्या धरण्यात अभेद आहे किंवा त्या धरण्यात भेद नाही. मग ते कसं आहे? तो कसं करतो? तर इतकी आत्मीयता की मुलाच्या संबंधाने आपण जी दया दाखवतो तीच दासा आणि दासाच्या संबंधाने त्याच्या ठिकाणी असते. आणि अशा पुत्राच्या दृष्टीने दास दासीला पाहणाऱ्याचं आपण दास व्हावं. कारण भगवंताचं दास्यत्व करायचं असेल तर तोही भगवंतच आहे. तो का म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. इतकं सुंदर कीर्तन झालं. कोणालाही या अभंगावर आपल्याला असं कीर्तन करता यावं असं वाटेल, इतकं गोड कीर्तन झालं. महाराज तेव्हा वाढत राहो. रामकृष्ण हरी. तर आपला जो पुढचा सेवेकरी आहे ना, त्यांच्या नावातील शेवटची 2 अक्षरे दास आहेत. म्हणजे नावातच कर्तव्य लिहून पाठवले परमेश्वराने. आणि हा रामाचा दास 150 जणांचं कुटुंब घेऊन आपलं कर्तव्य जबाबदारीने पूर्ण करतोय. खरं तर हातावर संजीवनी पर्वत घेऊन येण्यासारखं काम आहे. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण रामदास महाराज देसाई यांना. काम नाही झालो पाय झालो पाय झालो पाय काम नाही झालो पाय कामा झालो पाय कामा झालो पाय कामा आवल्याच्या करू चेष्टा आवल्याच्या करू आवल्याच्या करू चेष्टा आवल्याच्या करू आवल्याच्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा निश्चळ दृष्टा भावल्याच्या करू चेता निश्चळ दृष्टा बैसोनी निश्चळ दृष्टा बैसोनी निश्चळ दृष्टा बैसोनी नसत्या छंदे मन विवळतसे जग विनोदे विवळतसे जग विनोदे विवळतसे नसत्या छंद्या जग विनोदे विवळतसे जग विनोदे विवळतसे जग विनोदे विवळतसे आवल्याच्या करू चेष्टा 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 निश्चळ दृष्टा निश्चळ दृष्टा फावल्याच्या करू चेष्टा जळ दृष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी निश्चळ दृष्टा बैसोनी एकाएकी तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा एकाएकी तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा तुका लोकी निराळा आवल्याच्या करू चेष्टा आवल्याच्या करू चेष्टा आवल्याच्या करू चेष्टा आवल्याच्या करू चेष्टा
प्राप्त प्रसंग आपल्याला माहिती आहे. एक अभूतपूर्व महापर्व काळ आपण सर्वजण साजरे करत आहात. ज्यानं विश्व निर्माण केलं तर विश्वाच्या मालकाची कृपा आणि साधू संतांची कृपा या पवित्र भूमीवरती होते. असा एक महापर्व काळ आपण सर्वजण साजरे करत आहात. या महापर्व काळामध्ये एक सेवा करण्याची एक गोड संधी या महाराष्ट्रातल्या सर्व कीर्तनकारांना या ठिकाणी लाभत आहे. त्यामध्ये माझाही नंबर अगदी सेवा करण्यामध्ये लाभतोय. मी अगदी मनापासून धन्यवाद करतो. विठाला साधू संतांची आणि देवाची सेवा करणारी लोक अगदी क्वचित थोडी राहिली. पूर्वी विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा अधिपती आपल्यावरती कृपा करण्यासाठी कोणतं साधन असावं, कोणाचं निमित्त असावं याचं एक गोड जर चिंतन केलं तर देव भेटण्यासाठी पहिल्यांदा जर कोण पाहिजे तर त्याचं नाव आहे संत. संत जर या पृथ्वी तलावरती जर नसते तर आपल्याला देव भेटला असता असं मला तरी काय वाटत नाही. विश्वाच्या मालकाला भेटण्यासाठी तुम्ही जो निरोप घेऊन आलाय, जो देवाला तुमचं हितगुज सांगायचं आहे, ते कोणाच्या माध्यमातून असावं तर त्यासाठी संत हा एकमेव साधन आहे. विठाला तुकोबारायांचं कार्य एवढं मोठं आहे. या पृथ्वी तलावरती 3 जगद्गुरु झाले. 1 कृष्णं वंदे जगद्गुरु, 2 आद्य शंकराचार्य, 3 जगद्गुरु तुकोबाराय. बस तुकोबाराय वैराग्याची मूर्ती आहेत. त्या तुकोबारायांच्या जवळ काही साधक मंडळी यावी, हात जोडावी आणि तुकोबारायांना प्रश्न करावा, महाराज या पृथ्वी तलावरती संत कसे येतो? तुकोबाराने सांगावं, संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. अरे जरी माणसासारखी जरी दिसत असली ना तरी ते विश्वाचा मालक आपला करणारे एक थोर साधू, थोर संत होते. त्याला संत म्हणावं. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये काही लोक अशी झाली की त्या विश्वाचा मालक त्या लोकांना दिसला, त्यांच्या बरोबर बोलला, त्यांच्या बरोबर चालला, त्यांची कामं केली. ज्या ज्या लोकांना देव दिसला, बोलला, चालला, राहिला, त्यांची कामं केली ना, 30 मंडळी फक्त संत झाली. काय संताची व्याख्या असावी. जगद्गुरु तुकोबाराने सांगावं, संत तोची जाना जगी, दया क्षमा त्याचे अंगी. ज्याच्या अंगामध्ये दया क्षमा नावाचा गुण आहे त्याला संत म्हणावं. तेच तुकोबाराय म्हणतात, तू कामाने तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. अरे ज्याच्याकडे एकही अवगुण बघायला मिळत नाही त्याला संत म्हणावं. त्या तुकोबारायांना सांगावं, तुम्ही काय कार्य करता? तुकोबाराय म्हणतात, अरे आम्ही या पृथ्वी तलावरती आल्यानंतर एकटाच राहतो आणि एकटच कार्य करतो. एकाएकी 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 तुका लोकी निराळा, तुका लोकी निराळा, पावल्या त्या करू भावल्या त्या करू एकाएकी एकाएकी कालोकी निराळा, तुका लोकी निराळा. एकाएकी एकाएकी तुका लोकी निराळा, तुका लोकी निराळा, तुका लोकी निराळा. किती सुंदर सांगावा. तुकोबाराय म्हणतात, मी एकटा आहे आणि सगळ्यापेक्षा वेगळा आहे. एकाएकी एकाएकी तुका लोकी सगळ्यापेक्षा वेगळा, त्याला संत म्हणावं. आपल्यात असून जगाचा मालक दाखवण्याची ताकद आहे, त्याला संत म्हणावं. एकटाच राहत. एकटा राहण्याचा फायदा, एकटा राहण्याचा फायदा विश्वाचा मालक आपला असा करता येतो. एक गाव आम्ही विठोबाचे नाव. बस देवाचं भजन करण्यात ताकद एवढी आहे
की विश्वाचा मालक वैकुंठ सोडून तुकोबारायांच्या जवळ येत होता आणि तुकोबारायांची कामं जगाचा मालक करत होता. आपण कधी देवाला हाक मारली? आपण कधीच देवाला हाक मारत नाही, आणि मारली तर लई संकट आल्यानंतरच मारतो, तोपर्यंत देवाला हाकच मारत नाही आपण. हा. लय संकट आलं ना की आपण देवाला म्हणतो देवा तू माझा बाप, आणि एकदा संकट निघून गेलं ना की आपण म्हणतो देवा मी तुझ्या बापाचा पण बाप. आजही आपल्याला माणसं बघायला मिळत. जोपर्यंत संकट आहे अगं काय देवाला दिवसाकडे घालतील सांगू शकत नाही, पण तुकोबाराय सांगतात दुःख आपल्या जीवनामध्ये असल्याशिवाय देवाची किंमत कळत नाही, आणि देव त्याच्यापर्यंत येत नाही. आपण इथं बसलेली सगळीच्या सगळी लोक फक्त आणि फक्त सुखासाठी आलो. फक्त सुख पाहिजे, दुःख नको नको. साधू संतांनी सांगितलं दुःख बांधवडी आहे, हा संसारामध्ये दुःखच आहे ना, सुखाचा विचार नाहीच. आपल्याला सुख पाहिजे, पण ते सुख कुठं मिळतं? विश्वाच्या मालकाच्या दारामध्ये. पण त्यासाठी काय? त्यासाठी तुकोबाराय म्हणतात मी सगळ्यापेक्षा वेगळा आलाय. एकाएकी तुका लोकी राहिलेत ना. एकटा राहण्याचा फायदा असा झाला, वाणीमध्ये ताकद साधू संतांची आली, अरे स्पर्शामध्ये ताकद आली. ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंतीला हात लावला, निर्जीव भिंत चालायला लागली. अरे त्या ज्ञानोबारायांनी एका रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवावा, रेडा वेद बोलायला लागला. जगद्गुरु तुकोबारायांची गाढवावरती बसून धिंड काढली ना, तर तुकोबारायांनी त्या गाढवाला स्पर्श केला, आणि गाढवाचं घोडं करण्याची ताकद माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मध्ये. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे की जगाचा बाप आपल्यावरती कृपा करतो का? तर करतो. त्यासाठी काय राहिलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगावं. एकाएकी तुका लोकी निराळा. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एवढा सुंदर अभूतपूर्व महापर्व काळ करत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या समोर ज्यावेळेस साधक मंडळी बसली, महाराज एकटं राहता, पण का हो असं का? म्हणले एकटा राहण्याचे फायदे बरेच आहेत. एकटा राहण्याचे फायदे जगद्गुरु तुकोबारायांनी 4092 अभंगाचा एक गोड असा गाथा केला जगाच्या कल्याणासाठी. ज्ञानोबाराय एकटे राहिले, विश्वासाठी 4 ग्रंथ खूप मोलाचे केले. नाथ महाराजांनी एकटं राहावं, विश्वाच्या मालकानं नाथ महाराजांच्या वरती कृपा करावी. अरे नामदेव महाराज एकटा जगाच्या मालकाला नैवेद्याचं ताट घेऊन जावा, विश्वाच्या मालकानं जगाच्या मालकानं नामदेव महाराजांच्या नैवेद्य खावा. ही ताकद वारकरी संप्रदायाची आहे. तुकोबारायांनी फक्त तेवढंच वर्णन करावं. एकाएकी तुका लोकी निराळा, फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ दृष्टा बैसोनी ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर, माऊली माऊली ज्ञानेश्वर, माऊली ज्ञानराज माऊली. रामकृष्ण हरी. आई साहेब, रामदास महाराज देसाई खूप छान चिंतन मांडलं. काम नाही झालो पायी रिकामा. म्हणजे खरं तुकाराम महाराजांना या अभंगातून एक सांगायचंय खरं मार्मिक तत्व. मला कुठल्याही प्रकारचं काहीही कर्तव्य नाही, काही काम नाही, पूर्ण रिकामा आहे. जे काही घडत आहे ते सर्व प्रारब्धाने घडते, आणि मी फक्त निश्चळ बसून पाहण्याचं काम करतो. हे महाराजांना याच्यामधून सांगायचं आहे. खूप छान चिंतन मांडलं. खरं मला असं वाटतं, तुम्ही जो म्हणलात ना हा पर्व काळ, तर 144 वर्षाच्या नंतर कुंभमेळा भरला प्रयागराजला, तसं 108 कीर्तनकाराचा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? सोनी मराठी वाहिनीने हा पर्व काळच तुमच्या आमच्यासाठी ही पर्वणी साधली. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. वा माऊली. रामदास महाराज देसाई, मला सगळ्यात आवडलं तुमचा आत्मविश्वास.
तुमचं जे सहज वावरण आहे ते खूप भावलं. या अभंगामध्ये पाही हा शब्द आहे. झालो पाही रिकामा. पाही या शब्दाचा अर्थ होतो बघा. याचा अर्थ कोणीतरी विचारलंय दाखवा. मग महाराज म्हणाले बघा. मग दाखवा असं तेव्हा म्हटलं जातं जेव्हा काहीतरी दिसलेलं असतं आणि काहीतरी दिसलेलं नसतं. तुकाराम महाराजांचं भजन दिसलं होतं, भजनाचा परिणाम लोकांना दिसला नव्हता, म्हणून त्यांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं की दाखवा. भजन करता तर परिणाम काय. मग महाराजांनी जे दाखवलंय तो हा अभंग आहे. इथं एकाएकी या शब्दाचा अर्थ एक असा नसून अचानकपणे. कसं घडलं कळलंच नाही. आपण म्हणतो ना एकाएकी असं कसं काय झालं, तर सर्वसामान्य स्थितीतून तो अचानक त्याच्या साधनेच्या जोरावर जेव्हा इतरांपेक्षा वेगळा होतो तेव्हा ते अचानक घडलेलं जे स्थित्यंतर आहे ते मांडणारी ही रचना आहे. अभंगाबद्दल साधारणपणे कोणतेच भ्रम श्रोत्यांच्या मनात राहणार नाही असा आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि मग त्या परिपूर्ण कीर्तनावर महाराष्ट्र नक्की प्रेम करतो. तुमच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाचा अनुभव घेऊन आम्ही खूप आनंदी झालो. तुमच्या कीर्तन प्रवासाला शुभेच्छा. तुमच्या कीर्तन सेवेने काय बदल घडलाय. त्या घोषा पद्धतीलाही विरोध तुम्ही केला. ते घोषा पारण्याची पद्धत थोडीफार फक्त पाठीमागे सरून महिला बाहेर घेऊन आलो. सेवा अशीच वाढत राहो माऊली. रामकृष्ण हरी. धन्यवाद धन्यवाद. रामकृष्ण. माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांची सेवा सादर झाली आणि पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. आमंत्रित करूया मंचावर हरिभक्तीपरायण योगेश महाराज आणि रामदास महाराज यांना. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळले ते. त्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे. ते आहेत हरिभक्तीपरायण योगेश महाराज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार. जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एकमुखानं बोला पांडुरंग हरी.